हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आजचा विषय का नाही एकदम मस्त आहे. 50 पुढचे बायकांचा हटवादीपणा. तुम्ही म्हणाल, अहो बायकांविषयीच काय बोलता हो मॅडम? अहो, मी बायकांमध्ये जास्त वावरते. मी स्वतः एक बाई आहे, त्यामुळे मला त्याच्याबद्दल जास्त माहीत आहे, म्हणून मी त्याच्याबद्दल बोलतीये. हा हटवादी स्वभावामुळे काय होते, त्या बायकांना स्वतःला तर त्रास होतोच, घरातले बाकी सगळ्यांना सुद्धा किरकिर होते, त्रास होतो, अतिशय त्रास होतो घरातले सगळे लोकांना. आणि हा पहिलेपासून असतो का म्हटलं की स्वभाव आपणहून झालेला असतो आणि 50 नंतर तो वाढलेला असतो का, म्हणजे आधी आपण त्याला मुरड घातली नाही आणि तो काढून फेकला नाही म्हणून. आता हा हटवादी स्वभाव कशासाठी होतो किंवा कशामुळे होतो? 50 नंतर बघा, जराशी आपल्याला स्थिरता आलेली असते. घरची करता मी असते, म्हणजे नवरा मिळवून आणत असला तरी पैसे माझ्या हातात असतात हो. त्यामुळे सगळं मी बघते. त्यामुळे मी सांगितले सारखं सगळे ऐकायला पाहिजे. तर नवऱ्यानं असेल, मुलांना असेल, कोणी असू देत, सगळे मी सांगितलेलं ऐकायला पाहिजे. मी म्हणते तच बरोबर आहे, बाकी तुम्हाला काही कळत नाही, मी म्हणते तर बरोबर आहे असंच व्हायला पाहिजे. आणि हा स्वभाव कधीपासून जास्त दिसतो? हा सहसा 40-50 नंतर जास्त दिसायला लागतो. आता हा स्वभाव कशामुळे निर्माण होतो? हे स्वतः मधला विरोधाभासामुळेच निर्माण होतो. का स्वतः मुळे? म्हणजे प्रत्येकाला एक संदर्भ असतो. पण मी काय म्हणते, मी म्हणेल हेच बरोबर आहे, हे असं पाहिजे. मी सांगते ना, अमुक मिक्सर चांगलं तच आणायला पाहिजे, साडी अमुक रंगाची आणायची तीच आणायला पाहिजे, किंवा मला हॉलमध्ये फर्निचर असं पाहिजे. हा हटवादी स्वभाव स्वतःमध्ये निर्माण होतो आणि तो स्वतःलाही मारक आहे आणि तो स्वतःला विरोधाभासातनं किंवा स्वतःला स्पष्टता नाही त्याच्यामुळे चालू झालेला आहे. फॉर एक्झाम्पल, आता वांग्याची भाजी म्हणा. मी म्हणणार आहे वांग्याची भाजी का नाही, भरलेली वांग खूप छान होते, भाकरी बरोबर भरलेला वांग खायला मस्त लागते, असं मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं. मैत्रीण दुसऱ्या दिवशी बोलताना म्हणाली, भरलेलं वांग हे भाकरी बरोबर खायला छान लागते. तसं मी काय म्हणणार, नाही नाही, भरलेल्या वांग्यापेक्षा रसभाजी कर, किती मस्त होते बघ. म्हणजे काल मी एक बोलले होते आणि मी आज दुसरं बोलतीये का? मैत्रीण म्हणतीये त्याचं खंडन करून मी म्हणते तर बरोबर आहे हे दाखवायची माझी तऱ्हा असते. माझेच स्पष्टता नाही, माझेच गोंधळ आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास कोणाला होतो? स्वतःलाच होतो. आता मी परवा तुम्हाला बोलताना सांगितल्यासारखं 75 वर्षाची बाई स्वतःचे धाकटे मुलाला स्थळ तिला आवडत नाही, कुठलंही स्थळ मिळत नाही. कुठलीही मुलगी बघितली तरी काहीतरी काढणारच, समर्थनाला 10 वाटा शोधेल ती, पण मी म्हणेल असंच पाहिजे. असं मिळेल का? ते मुलाचा विचार करा ना, त्याला त्याचा संसार करायचा आहे, हे नाहीये. माझा हट्टीपणा मी आहे, मी म्हणते असं पाहिजे.
अहो, साधं पेपर आणायचं तरी अमुक एक पेपर सांगितलं असला की नाही ते पेपर चांगलं नसते, अमुक पेपर मी म्हटलेला पेपर पाहिजे, यायला पाहिजे. हे त्या बायकांचा हट्टीपणा असतो. दूधवाला, दुसरा दूधवाला चांगलं दूध घालत असला तरी नाही, मी म्हणते ना हाच दूधवाला पाहिजे. हे हट्टीपणामुळे घरातल्या सगळ्यांना त्रास होतो. आणि नंतर काय होते माहितीये का, आधी 4 जण असतात, मुलं असतील, सुना असतील. मग हे हट्टीपणामुळे सुनांना आवडत नाही. पहिल्यांदा त्या गप्प बसल्या तरी मग ती सगळी वेगवेगळी होतात. मग नवरा असतो, नवरा बिचारा काय करणार हो, ऐकत जाणार. पहिलेपासून हट्टीपणा बायकोचा चाललेला आहे. अमुक तिथे ट्रिपला जाऊया म्हटलं की ती म्हणेल तिथेच जायचं. दुसरं ठिकाण चांगलं असलं तरी नाही जायचं, ती म्हणतीये तच. लग्न ठरवलं, ती सांगतीये त्याच कार्यालयात करायचं, ती सांगतीये त्याच स्वयंपाक्याला लावायचं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तिचे मनासारखी ऐकत गेलेला आहे. हा खरा मूळचा स्वभाव नसतो बर का. हा मी कोणतरी, मी आहे, मला कळते, मलाच सगळं. आणि हे 40-50चे पुढे बायकांचं वाढत जाते. आणि नंतर शेवटी काय होते माहितीये का, स्वतःला त्रास होतो, त्याचा खूप त्रास होतो. नवरा असताना ठीक आहे, नवरा ऐकत होता. पण पुढे काय होते, पुढे कोणी सपोज नवरा आधी गेला, ती बाई एकटी राहिली की बाकीचे लोक कशाला ऐकतील हो. तुमची कामवाली बाई सुद्धा ऐकणार नाही सगळं तुम्ही म्हटलेलं. किंवा तुमच्याकडे दूध घालायला येतो तो ऐकणार नाही. किंवा तुम्ही कोणाला दुसऱ्याला सांगितला तरी ते ऐकणार नाहीयेत. हा हट्टीपणा तुमच्याकडेच असायला पाहिजे. मग बाकीचे मी म्हटलेलं ऐकत नाही म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचं. शेवटी त्रास कोणाला होतो, स्वतःला होतो. कशामुळे होतो, स्वतःचे हट्टीपणामुळे होतो. हे कोण निर्माण केलेलं आहे, स्वतः निर्माण केलेला आहे. स्वतः दुसऱ्याचे मताला कधीच किंमत दिली नाही. मी म्हणेल तर पूर्व दिशा. मी आता सकाळ म्हटली की सगळे सकाळ म्हणायला पाहिजे. मी आता रात्र झालीये म्हटलं की रात्र म्हणायला पाहिजे. अमुक भाजी ही चांगली म्हटलं की ती भाजी चांगली, ही भाजी चांगली नाही म्हटलं की ती नाही चांगली. पण नंतर लेट एज मध्ये ह्याचा स्वतःला खूप त्रास होतो. मी बरेच बायकांचं बघितले, अगदी उतार वयात का नाही, त्या ह्या स्वभावामुळे एकट्या पडतात. का कोणाचंही ऐकलेलं नाही, कोणालाही एडजस्ट केलेलं नाही. एडजस्ट केलेलं म्हणण्यापेक्षा माझं सगळ्यांनी ऐकायला पाहिजे. त्यामुळे नंतर कोणी ऐकत नाहीये. तुमच्या अंगात शक्ती नाहीये. पैसा किती असला तरी लोक म्हणतात वर जाताना काय पैसा घेऊन जाणार का, सगळं काय इथेच सोडून जाणार. हे सर्वांना माहित आहे, आपल्यालाही माहित असते. त्यामुळे नंतर खूप त्रास होतो. त्यामुळे आपण सर्वांनी योग्य वेळी जरासं हे आपले हटवादीपणामुळे होणारे त्रास आपल्याला कमी करायचा असला तर आपला हटवादीपणा कमी करायला पाहिजे. ओके, करू देत त्यांना कुठल्या रंगाचं आवडते ते रंगाची कापडं आणू देत. आपल्याला काय करायचं आहे, कुठला मिक्सर आणायचा आहे त्यांना आणू देत. काय आवडते तर करू देत. म्हणून जरा सोडून द्यायला आपण शिकायला पाहिजे. आपला हट्ट मी म्हणते हेच बरोबर आहे असं नाहीये. आणि हे बघा, काळाप्रमाणे बऱ्याच गोष्टी बदलतात. एकेकाळी तर बरोबर असेलही, पण आता काळ बदललेला आहे. आता बऱ्याच गोष्टी चेंज झालेला आहे. त्यामुळे आता त्या गोष्टी नाही चालत. आता पूर्वी बघा, वाटून केलेलं चांगलं वाटायचं भाजी बिजी. मग अजूनही काही बायका आहेत
अहो मिक्सरवर न करतात ना त्याला काही चव येत नाहीये. पाटावर वंटेवरच वाटलेला चव असते. नाही असं काही नाहीये. काळ बदललेला आहे. आपण बदलायला पाहिजे. आपला हटवादीपणा जरा सोडायला पाहिजे. जे गोष्टी काळ बदलतो तसा बदलतात त्याला आपण पण एक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे. तरच आपण आनंदानं सुखानं राहू शकतो. आणि माझं म्हणणं आहे म्हणजे प्रत्येकानं आपण आनंदानं राहायला पाहिजे, सुखी राहायला पाहिजे, समाधानी राहायला पाहिजे आणि बाकीच्यांना पण हे सगळं आपण द्यायला पाहिजे. अच्छा, हॅव ए गुड डे.